कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आरोग्य व्यवस्थेत मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। कल्याणमधील बाई रुक्मिणीबाई रुग्णालय, गौरीपाडा येथील रुग्णालय आणि डोंबिवली पूर्वेतील कोळसेवाडी येथील शक्तिधाम रुग्णालय ही तीनही पालिका रुग्णालये पुढील 7 वर्षांच्या कालावधीसाठी अंबरनाथ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न करण्याचा निर्णय पालिका प्रशासन आणि वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने सामंजस्य कराराद्वारे घेतलेला आहे। या संलग्नतेमुळे पालिका रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ उपलब्ध होणार असून रुग्णांना तत्पर, दर्जेदार आणि तज्ञ वैद्यकीय सुविधा मिळणे शक्य होणार आहे। विशेष म्हणजे वैद्यकीय शिक्षण आणि रुग्णसेवेसारखा संवेदनशील विषय नगरसेवकांच्या राजकारणात अडकू नये यासाठी लोकप्रतिनिधी राजवट सुरू होण्याच्या पूर्वसंध्येलाच हा निर्णय प्रशासनाने मंजूर केला आहे। यापूर्वी रुग्णालयांशी संबंधित अनेक महत्त्वाचे प्रस्ताव नगरसेवकांच्या महासभेतील उलटसुलट भूमिकांमुळे बारगळल्याचा अनुभव पालिकेला आहे। त्यामुळे यावेळी प्रशासनाने थेट सामंजस्य कराराचा मार्ग अवलंबल्याचं सांगितलं जात आहे। सध्या अंबरनाथ येथे वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले असले तरी त्याला संलग्न रुग्णालयाची उभारणी अद्याप पूर्ण झालेली नाही। त्यामुळे वैद्यकीय विद्यार्थ्यांना रुग्णसेवेचे प्रात्यक्षिक आणि उपचारांचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा यासाठी पुढील किमान 7 वर्षांसाठी कल्याण डोंबिवली पालिकेची तीनही रुग्णालय वापरण्याची मागणी अंबरनाथ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांनी पालिकेकडे केली। महाविद्यालयाची इमारत वेळेत पूर्ण झाल्यास त्याआधीच ही संलग्नता संपविण्याचा विचार महाविद्यालय प्रशासनाकडून केला जाणार आहे। या निर्णयामुळे रुक्मिणीबाई रुग्णालयात प्राधान्याने अतिदक्षता विभाग सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत। तसेच आवश्यक अध्यापक, तांत्रिक व अतांत्रिक कर्मचारी उपलब्ध झाल्यानंतर गौरीपाडा रुग्णालय शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे ताब्यात दिले जाणार आहे। शक्तिधाम रुग्णालय इमारतीच्या आरक्षण बदलाचा प्रश्न सुटल्यानंतर महाविद्यालयाकडे हस्तांतरित होणार आहे। या संलग्नतेसंदर्भातील प्रशासकीय ठराव आयुक्त अभिनव गोयल आणि पालिका सचिव किशोर शेळके यांच्या स्वाक्षरीने मंजूर करण्यात आला आहे। मात्र ही रुग्णालय हस्तांतरित झाल्यानंतर पालिका रुग्णालयातील वैद्यकीय व इतर कर्मचाऱ्यांचे पुढे काय होणार, पालिकेला यात नेमका काय लाभ मिळणार असे अनेक प्रश्न काही नगरसेवकांकडून उपस्थित केले जात आहेत। एकीकडे रुग्णसेवा आणि वैद्यकीय शिक्षणाला चालना देणारा हा निर्णय ठरत असताना दुसरीकडे याचे दूरगामी परिणाम काय असतील याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। द पोलीस न्यूज ब्युरो, कल्याण डोंबिवली।